हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी. अयोध्या पोलिसात गुन्हा दाखल. तामिळनाडूमधून धमकीचा ईमेल आल्याची माहिती. भूसंपादनाचा मोबदला देण्यासंदर्भातल्या नियमात बदल. शेतकऱ्यांना 9%नेच व्याजदराचा मोबदला मिळणार. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयाचा शेतकऱ्यांना बसणार फटका. मवियाला भाजपाकडून दे धक्का. माजी आमदार संजय घाडगे आणि माजी आमदार पांडुरंग बोरोरांचा भाजपामध्ये प्रवेश. प्रसाद हिरेंनी काँग्रेसची साथ सोडली. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांत खैरेंची नाराजी दूर. ठाकरेंनी समजूत काढल्यानंतर वाद मिटला. दानवेंनी बैठकीला न बोलवल्याने खैरे होते नाराज. धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नकोसे होते. त्यांनीच वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर दिली होती. निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासलेंच्या नव्या दाव्याने एकच खळबळ. लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या सुमारे 8 लाख लाभार्थ्यांना 1,500 रुपयांच्या ऐवजी मिळणार फक्त 500 रुपये. नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजनांचा एकत्र लाभ घेणाऱ्यांना फटका. धाराशिव ड्रग्ज रॅकेट प्रकरणी कोर्टात दोषारोपपत्र दाखल. 10,000 पानांच्या दोषारोपपत्राला अनेक गंभीर मुद्द्यांचा उल्लेख. बीडच्या माजलगावात भर दिवसा तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल. आर्थिक देवाणघेवाणीतून हत्या झाल्याची माहिती. पुण्यातील उद्योगपतीची बिहारच्या पाटण्यात हत्या. लक्ष्मण शिंदे असं हत्या झालेल्या उद्योगपतीचं नाव. स्वस्तात मशिनरी घेण्यासाठी बिहारला गेल्याची माहिती. मोबाईल लपवल्याच्या वादातून मित्राकडून मित्राची हत्या. नागपूरच्या पारडी परिसरातील धक्कादायक घटना. आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.